तर मला सांगायचं असं आहे, वर्गीकरणाचा आपण जे मोर्चा या ठिकाणी घेतोय ते आपण या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे, ज्या जनगणना म्हणून आपल्याला दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। आज श्री छत्रपती शाहू महाराजांपेक्षा कोणी विद्वान होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुम्ही विद्वान नाहीये। गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या सामाजिक आणि राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे। या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी भुसावळ तालुक्यातील आरक्षण उपवर्गीकरण विरोध कृती समितीच्या माध्यमातून विविध अनुसूचित जाती समूहातील समाज बांधवांची यावल रोडवरील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली। बैठकीत येत्या 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजता तालुका कृती समितीच्या वतीने निघणाऱ्या मोर्चात आंबेडकरी समाजाच्या एकतेची वज्रमूठ दिसणार आहे। आंबेडकरी समाजाच्या एकजुटतेची वज्रमूठ दिसणार असल्याचे प्रतिपादन संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे व रिपाईचे राजू सूर्यवंशी यांनी केले आहे। प्रसंगी भुसावळ तालुक्यातून अनुसूचित जातीतील सर्व समाज बांधवांनी विरोध मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे। पहा महान्यूज 19 वर या संदर्भात समाज बांधवांनी मांडलेली स्पष्ट भूमिका। समाजाचं या ठिकाणी वर्गीकरण नसून हे समाजाचा हत्यार या ठिकाणी देऊन या ठिकाणी राजकीय बळ या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करताय। ज्यावेळेस वर्गीकरण होईल त्यावेळेस एससी कॅटेगरी जागा ज्याला मिळेल, समजा आता मातंग समाजाची एससी कॅटेगरी जागा निघाली, त्या कॅटेगरीमध्ये जर त्या कॅटेगरीत जर माणूस भेटला नाही त्याला 3दा कॉल केला जाईल एससी कॅटेगरीचा, आणि त्या कॅटेगरीमध्ये एससी कॅटेगरीमध्ये ती जागा जर नाही भरली गेली, तिथे लायकदार उमेदवार नाही भेटले गेला तर तीन कॉल नंतर ती जागा जी आहे ती जनरल केला जाईल आणि जनरलचा माणूस त्या ठिकाणी भरला जाईल। असे देखील त्या ठिकाणी हातखंडे वापरण्यात येत आहे। या महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात असलेलं जे काही भाजप सरकार आहे, या सरकारने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा जो कट रचलेला आहे तो कदापि या ठिकाणी बौद्ध समाज आणि अनुसूचित जातीतील ज्या 57-58 जाती आहेत त्या कदापि हा त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही। मी आपल्या माध्यमातून भुसावळ शहरातील तमाम आंबेडकरवादी आणि संविधानवादी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो, आपण दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 1 वाजता नाहटा कॉलेज या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी एकत्र येऊन या सरकारने जो काही या ठिकाणी वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्यांचा हा घाट उद्ध्वस्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचंय आणि मोठ्या संख्येने हा मोर्चा यशस्वी करायचा आहे। वर्गीकरणाचा जो घाट महाराष्ट्र सरकारने घातलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। तुम्हाला असं वाटत असेल की वर्गीकरण, परंतु एससी वर्गीकरण हा एक बहाणा आहे। एससी वर्गीकरण हा एक बहाणा आहे, निशाणा संविधान आहे। तर त्यांना भारतीय संविधानावर त्यांना निशाणा साधायचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान 1950 साली जे लागू झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमानं, त्यांना ॲक्च्युली ते मोडीच काढायचं आहे, त्यांचा तो उद्देश आहे। म्हणून आम्ही या माध्यमानं संपूर्ण समाजाला ही विनंती करीत आहोत की 22 तारखेला 1 वाजेला या भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, या राज्यातील भाजपा RSSचे लोक 2 समाजामध्ये कशा पद्धतीने तेढ निर्माण होईल त्यासाठी त्यांनी उपवर्गीकरण हे लागू केलेलं आहे। मित्रांनो, या भाजपा RSSच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण बौद्ध समाजाने आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने भुसावळ तालुक्यातील नागरिकांनी बांधवांनी उपस्थित राहायचं आहे। मित्रांनो, हा जो मोर्चा आहे हा एखादी समाजाच्या विरोधात किंवा जातीच्या विरोधात नाही, हा मोर्चा ज्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आणि हा जो महाराष्ट्र सरकार मनवादी सरकार आहे त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे, कोणत्या जातीच्या विरोधात आमचा मोर्चा नाही। आणि आम्हाला कोणाच्या विरोधात बनवून कोणाला मोठंही करायचं नाही आणि आम्हाला लहान पण व्हायचं नाही, का की आमचा समाज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वाटलं असतं की अबकट करायचं त्यांनी संविधानामध्येच तरतूद केली असती, पण अबकट हे इलिगल आहे, हे लागू तर होणारच नाही, कायद्यात बसतच नाही। जेव्हापासून भारतीय जनता पक्ष भाजप सत्तेमध्ये आलेला आहे तेव्हापासून त्यांनी आपसामध्ये भांडण लावायचं काम केलेलं आहे। अगोदर त्यांनी हिंदू मुस्लिम केलं, त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी केलं आणि आता अनुसूचित जातीचे जे इतर 58-59 जाती आहेत यांना आपसामध्ये यांना भांडण लावण्याचं काम ही भारतीय जनता पक्ष
कट करायचं सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींना 341 कलमानुसार एक संघ बांधून 13% आरक्षण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ओबीसी समाजालाही आरक्षण दिलेलं आहे. आज ज्या पद्धतीने भाजप सरकार उपवर्गीकरण करून या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचप्रमाणे ओबीसी समाजातही त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये असाच घाट घालून याच पद्धतीने घाट घालून येथे दंगली पसरवण्याचं काम हे भाजप सरकार करणार आहे. तरी या विरोधामध्ये दिनांक 22 तारखेला सर्व भीमसैनिकांनी, संविधान प्रेमींनी, आंबेडकरवाद्यांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावा अशी मी सर्वांना विनंती करतो.